नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण परसबागेतील श्रीमंती आणि त्या अंतर्गत येणारे वेगवेगळे विषय या संदर्भात बोलणार आहोत. कीर्ती महाविद्यालयाच्या डॉक्टर उर्मिला सरकार आपल्यासोबत आहेत. खरं तर गेल्या 22 वर्षांचा प्रगाढ असा अनुभव आणि या अनुभवातनं आजचं वर्तमान याचं सांगड घालत आपण या विषयाची चर्चा करणार आहोत. स्वागत आपलं या कार्यक्रमात. खरं तर सुवर्ण कोकण असा कार्यक्रम आहे की गृहिणींपासून ते बळीराजापर्यंत आणि लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाला कृषीविषयक ज्ञान देणं आणि आत्मसिद्ध बनवणं हा आमचा एक उद्देश असतो. आपण गार्डनिंगचं ज्यावेळी बोलतो त्यावेळी गार्डनिंग मधली श्रीमंती गेल्या लहानपणापासून मी वाचत आलोय, पाहत आलोय. म्हणजे एखाद्या गोष्टीतला खूप पैसा मिळवायचा असेल तर त्याला बोन्साय करा आणि ती झाडं बघा. मग अशा वेळेला कुठल्याही कुंडीत दिसणारी ती झाडं लक्ष वेधून घ्यायची आणि जाणवायचं अरे बापरे याला किती मेहनत लागत असेल, किती कष्ट लागत असेल. आणि नंतर खाली त्याच्या किमतीकडे जायची. अरे बापरे, हे तर आपलं कामच नाही, कारण विकत घेणंही नाही आणि कष्टही करणं नाही. पण मग काय आहे नेमकं बोन्साय? बोन्साय याला मराठीमध्ये वामन वृक्ष असं म्हणतात. बोन्साय ह्याचा उगम म्हणजे फार जुना 13व्या शतकामध्ये झालेला आहे. ही कला चीन मध्ये आधी उगम त्याचा पावला, पण जपानने ह्या कलेला फुलवलं. आणि तसं म्हणायला गेलं तर म्हणजे मी नेहमीच आपल्या देशाला क्रेडिट देते की कुंडीमध्ये झाडं लावणं, जसं आपण तुळस ही आपण कुंडीमध्ये लावायला सुरुवात केली घराच्या बाहेर, तर त्याचा उगम आपण भारतामधलाच बोलू. पण नंतर बोन्साय उथळ कुंडीमध्ये लावायचं. बॉन म्हणजे उथळ कुंडी आणि साय म्हणजे रोप. तर हे उथळ कुंडीमध्ये लावून, पण आता उथळ कुंडीमध्ये झाड लावणं ह्याच्यात काय स्पेशल आहे? पण ही एक शिल्पकला कशी असते, चित्रकला असते, त्याच्यासारखंच ही एक कला आहे. जसं एखादा चित्रकार एक 100 मैलाच्या क्षेत्रामध्ये तो त्याचा आढावा घेतो काय आणि ते चित्र एका छोट्याशा कागदावर तो रेखाटतो. तसंच 100 फुटाच्या उंचीचं झाड ते तुम्ही एका छोट्या कुंडीमध्ये जेव्हा सामावून घेणार तेव्हा ते कसं दिसेल? जर तुम्ही पाहाल की एखादं गुलमोहराचं झाड आहे किंवा चिंचेचं झाड आहे किंवा आंब्याचं झाड आहे, एका छोट्या कुंडीमध्ये आपण जेव्हा बघतो ते आपल्याला खूप कौतुक वाटतं. आणि कौतुक वाटतं हेच काय, पण जेव्हा आपण बाजारपेठेत हे आणतो तेव्हा अफाट, म्हणजे तुम्हाला मी सांगते, एक एवढं छोटंसं पिंपळाचं बोन्साय असेल तर ते बोन्साय अगदी म्हणजे बोन्सायच्या किमती 500 रुपयापासून ते लाखो रुपयापर्यंत आहे, असं आहे. आणि तसं लोकांना असं वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये उतरायचं म्हणजे खूप कठीण आहे, बोन्साय काहीतरी कठीण आहे. मी पण बोन्सायचे क्लासेस काहीतरी पैसे देऊन क्लास करून घेतलं, पण तेव्हा मला जमलं नाही. नंतर मी एका नर्सरीमध्ये कामाला होते, तिकडे एखाद्या माळ्याकडून मी शिकले आणि मग ते तेव्हा जे मी करायला लागले आणि त्यातून माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी पण असे बरेच बोन्साय बनवले आणि मग त्यांना त्याच्यातून जे आनंद मिळाला आणि ते त्या क्षेत्रामध्ये जेव्हा उतरले ह्या बोन्सायच्या, त्यामुळे आपल्याला जेवढं कठीण वाटतं तेवढं कठीण नाहीये बोन्साय बनवणं. आपल्याला झाडांची म्हणजे बोन्साय जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला काय लागतं? आपल्याला लागतं कुंडी, आपल्याला लागतं माती आणि आपल्याला लागतं झाड. याच विषयावर येतो. एक सोपीशी आठवण सांगतो मी. खरं तर ज्यावेळी बोन्साय पहिल्यांदा आयुष्यात मी एका वडाच्या झाडाचं पाहिलं तेव्हा मी घरी गेलो, कुंडीत म्हटलं तर नारळ ठेवावा. तर आईला विचारलं की मी याचं बोन्साय करणार. आईनं सांगितलं ठीक आहे, ते सगळं होईल, झाड एवढं तुझा माड असेल पण त्याची मुळं मेला घरभर पसरतील, त्याचा काय करतं? तर नेमकी कुठल्या झाडाची निवड करावी बोन्सायसाठी? आता तुम्ही नारळाचं म्हणाले की जी झाडं सरळ वाढतात आणि ज्याला फांद्या येत नाही त्याचा आपण बोन्साय करतो. अच्छा, नारळाचं आहे, पपईचं आहे, असं आपण करत नाही. किंवा गवतवर्गीय, कंदवर्गीय, बुंद्याची झाडं असतात, ह्याचं आपण बोन्सायसाठी करत नाही. तर बोन्सायला आपल्याला कशी झाडं पाहिजेत? त्या झाडांची पर्णरचना म्हणजे पानं, त्याच्यानंतर त्याच्या फांद्या, म्हणजे त्याच्यातून आपल्याला कला म्हणून आपण ह्याच्याकडे पाहतोय. आणि निसर्गामध्ये जसं आहे तसं हुबेहूब त्याची एक छोटी प्रतिकृती आपल्याला करायची. त्यामुळे जी फळ झाडं आहेत ती आपण निवडायची. अशी झाडं निवडायची ज्याची पानाची रचना, फांद्यांची रचना चांगली आहेत, अशी झाडं आपण निवडायची. किंवा अशी झाडं निवडायची ज्याच्यामध्ये जरी काही झाडांना, जसं पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, त्याला पारंब्या येतात आणि जेव्हा ते पारंब्या येतात तेव्हा ते खूप सुंदर दिसतं. तर अशी झाडं निवडायची की आपण ते झाड जेव्हा कुंडीत वाढेल तेव्हा ते नैसर्गिक, जसं निसर्गात असेल तसं ते दिसेल. त्यामुळे अशा प्रकारची. बरं, मग ही झाडं तुम्ही आणणार कुठून? आपल्याला असं वाटतं की मी एक बी लावणार, त्याच्यापासून झाड होणार आणि मग लोकांना असं वाटतं की ते बोन्साय व्हायला 15-20 वर्ष वाढणार. बोन्सायचं असंच आहे की जेवढे वर्ष ते जास्त होईल, ही क्रिया कशी आहे, सतत क्रिया आहे. हे आर्ट इज
एखादं चित्र रेखाटून झालं, एखादं स्कल्पचर झालं की ते तयार आहे. बोन्सायचं तसं नाही. ही सतत एक क्रिया आहे. तुम्ही दर वेळेला त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यता आणू शकता. तर तुम्हाला जेव्हा झाड सिलेक्ट करायचं असेल तर नॉट नेसेसरी की तुम्हाला अगदी विकत जाऊन किंवा ते गुटी कलमापासून, दाब कलमापासून बनवायला पाहिजे. अगदी तुम्ही साधं बघा ना, खिडकीमध्ये आलेली वडाची झाडं आहेत, पिंपळाची पानं आहेत, ते तुम्ही काढा, सावकाश काढा. त्याच्यात ते तुम्ही थोडे दिवस 7-8 महिने तुम्ही एखाद्या कुंडीत ठेवा आणि कुंडीत ठेवल्यावर जरा जरा त्याला फांद्या फुटतील आणि मग त्याचं रूपांतर तुम्ही बोन्सायमध्ये करा. म्हणजे हे काय होतं की आपल्याला अगदी 0 पासून आपण सुरू करू शकतो बोन्साय बनवायला. आणि दुसरं बोन्साय सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की वेळ लागतोय, पण जेव्हा तुमच्याकडे भरपूर बोन्साय होतील तेव्हा तुम्हाला बघा किती डिमांड आहे. जेव्हा माणूस येतो जेव्हा, आणि फक्त बोन्साय केल्यावर त्याची पुढची पायरी की त्या कुंडीला तुम्ही सुशोभित करा. त्याच्यामध्ये तुम्ही एका छोटासा तळ दाखवा, एक छोटासा ब्रिज ठेवा, एक पक्षी ठेवा, म्हणजे आर्टिफिशियल काहीतरी ठेवा तुम्ही, आणि बघा तुम्हाला किती डिमांड आहे. म्हणजे वेन यू आर डुईंग बोन्सायमध्ये प्रकार आहेत वेगवेगळे. त्यातला जो लँडस्केप प्रकार आहे ना तो अफाट आहे. म्हणजे लोक अगदी त्याच्यावर फिरतात आणि ते पहिल्या क्षणीच ते किंमत पाहत नाही हे केवढ्याला आहे आणि ते घेतात. बोन्साय बाबत हेच वैशिष्ट्य आहे की त्याची किंमत पाहत नाही. त्याची जी कलाकृती आहे की तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते स्वतःची किंमत आणि स्वतःचं ग्राहक जन्मालाच घेऊन आलेलं असतं, असं त्यातलं आहे. बोन्सायच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट म्हणायची म्हणजे याच्यातलं एवढी सगळी गंमत आहे. आपण वेगवेगळ्या वयोगटासाठी असं म्हणतो. मला असं वाटतं की 5वीतच हा विषय जर कंपल्सरी केला ना तर साधारण त्याच्या आयुष्याची जी 10 वर्ष शिक्षणाची जातात ती त्याच वर्षाला त्याला एक उत्पन्नाचं साधन पण मिळेल. अशा पद्धतीने जनशिक्षण झालं पाहिजे. विद्यार्थ्यांना असं वाटतं की 2nd इयर 3rd इयरच्या विद्यार्थ्यांना वाटतं की मॅडम कधी होणार आमचं बोन्साय, आणि म्हणजे कधी वाढणार, कधी आपण करणार. पण तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे की जर ह्या गोष्टी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना आपण चला 5वीत नको 7वी 8वी मध्ये जरी शिकवलं तरी एक 2-3 वर्षांमध्ये खूप छान प्रकारचं बोन्साय ते बनवू शकतील. आणि जरी आत्ताचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे जे डिग्री कॉलेजचे आहेत, गृहिणी आहेत, त्यांनी पण असं नाराज होता कामा नये की 10 वर्षांना होईल, 8 वर्षांना होईल, असं काही नाही. तुम्ही एखादं झाड जे तुम्हाला दिसेल, तुम्ही बोन्सायच बनवायचं असेल आणि तुम्हाला त्याची घाई असेल की मला चांगलं दिसणार, तर तुम्ही सतत त्याचं निरीक्षण करा की कुठल्या नर्सरीमध्ये कुठे आपल्याला झाड निसर्गाच्या सानिध्यामध्ये झाड असं आहे की ते चांगलं दिसतं आहे, त्याला पारंब्या फुटल्यात. तर असं जर तुम्ही परिपक्व झाड घेतलं आणि त्याचं तुम्ही बोन्साय बनवलं तर ते फार लवकर तुमच्याकडून तयार होईल. तर घाबरायची अजिबात आवश्यकता नाही. आपण 1 वर्षात 2 वर्षात सुद्धा बोन्साय बनवू शकतो. पण त्याची जी व्हॅल्यू आहे, किंमत आहे, ती हळूहळू त्या बोन्सायची व्हॅल्यू वाढत जाते. आणि मग त्या बोन्सायला आपण आकार देऊ शकतो. त्याचे मुळं ट्रिम करून किंवा त्याच्या ज्या पारंब्या आहेत, फांद्या आहेत त्या ट्रिम करून त्याला वेगवेगळ्या त्याच्या म्हणजे बोन्साय करताना आपल्याला निसर्गाचं नेहमीच निरीक्षण करायचं. कुठल्या झाडाचं काय ब्रांचिंग पॅटर्न आहे, ते ब्रांचिंग पॅटर्न आणि तसं आपल्या बोन्सायमध्ये उतरवता आपल्याला यायला पाहिजे. आणि एकदा ती नॅक आपल्याला आली तर मग तुम्हाला देर इज नो वेट फॉर दॅट. तुम्ही करत जाल आणि तुम्हाला आवड निर्माण होईल आणि एका मागोमाग एक तुमच्याकडे एक गॅलरी ऑफ बोन्साय होईल. म्हणजे मी तुम्हाला सांगते की बोन्साय सुद्धा तुम्ही 5 स्टार हॉटेल्समध्ये, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये तुम्ही बोन्साय सुद्धा देऊ शकता, प्रोव्हाइड करू शकता. हा पण एक चांगला व्यवसाय. या नंतरच्या भविष्य काळात मी आपल्याला नक्की विनंती करेन की सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आपण ज्या कोकणातल्या शाळा आहेत तिथल्या 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांचा कोर्स घेऊया. जरूर. कारण त्या मुलांमध्ये जाणीव होईल आणि वयाची 10 वर्ष ही सगळं करत असताना, शिक्षणात जात असताना त्यांना उत्पन्नाचं साधन एखादं वडाचं झाड जे त्यांच्या जगण्याबरोबर वाढत चाललंय ते त्यांना काही हजाराची आणि लाखाची किंमत देईल ना, तेव्हा नोकरीसाठी बाहेर जाण्याची सोडा, घरात राहण्याची त्यांना वटवृक्षाची पारंबी जगण्याची उमेद देईल. मित्र, अशाच गोष्टी असतात, खूप सोप्या असतात, आपल्या एवढ्याशा जागेत मावणाऱ्या असतात आणि एवढ्याशा जागेत मावूनही आभाळाभर पसरलेले असतात. याच गोष्टींबद्दल बोलतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय डॉक्टर उर्मिला सरकार यांच्यासोबत. आपण बोन्साय बद्दल बोललो तर मुंबई सारख्या भागात किंवा गावाकडे आता जागेचा वापर कमी करण्यासाठी हँगिंग गार्डनची किंवा त्या पद्धतीची सवय लागलेली आहे. ते नेमकं काय? हँगिंग गार्डन म्हणण्यापेक्षा हँगिंग बास्केट, ऍक्च्युअली तो शब्द तसा आहे.
हँगिंग गार्डन पण म्हणू शकतो. अच्छा. तुम्ही बघाल की मुंबईमध्ये हँगिंग गार्डन आहे. ऍक्च्युअली त्याच शब्दामुळे त्याला त्याची गंमत ओके, कळत ओके. नाही. हँगिंग बास्केट. हँगिंग बास्केट्स आता साध्या गोष्टी आहेत की आपल्याकडे करवंट्या आहेत, छोटे छोटे डबे अरे आहेत वा. किंवा बांबू आहेत. या बांबूमध्ये खाचा आहेत, टायर्स तुम्ही पाहिलेत, म्हणजे टाकाऊतून टिकाऊ ह्या गोष्टी आहेत. पण मी अलीकडे बघितलं की त्या टायर्सना सुंदर रंग देऊन त्याला छिद्र करून त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत. म्हणजे एक तर तुम्हाला त्याच्यात इन्व्हेस्टमेंट कमी आहे. आणि हँगिंग बास्केट आपण केव्हा करतो की जेव्हा आपल्याकडे जागा कमी आहे, आपल्याकडे बाल्कनी नाहीये, आपल्याकडे घराच्या बाहेर मागे जागा नाहीये, त्यावेळेला आपण हँगिंग बास्केट करतो. म्हणजे काय, परडी जी झुंबर असतं ना त्याच्यासारखी परडी. आणि ही परडी आपलं करणं म्हणजे अगदी सोपं आहे. वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करू शकतो. एक तर बाजारामध्ये आपल्याला नायलॉनच्या ज्या परड्या असतात त्या मिळतात. त्याच्यानंतर आपण जे टायर्स सांगितले, बांबू सांगितले, साधे बल्ब्स तुम्ही पाहिले असाल, बल्ब मध्ये सुद्धा लोक झाडं लावतात. तर ही जी संकल्पना आहे, जर आपण लहान विद्यार्थ्यांना शाळेमध्येच असे छोटे छोटे प्रोजेक्ट दिले की तुम्ही हँगिंग बास्केट्स करायचे, आणि मुलांची म्हणजे शक्ती जी असते ना, विचारशक्ती ती अफाट असते. त्यांना फक्त आपल्याला सांगायचं काहीतरी हँगिंग करून त्याच्यामध्ये आपल्याला लावायचे आहेत. आणि मग तुम्ही पहा की मुलांच्या काय काय कल्पना येतात. तर हे हँगिंग बास्केट्स तुमच्याकडे घरी जागा नसेल, कारण आता नर्सरीमध्ये जर आपण गेलो तर नर्सरीमध्ये आपण बघतो की लोकांना असं वाटतं की हे झाड चांगलं आहे, हे झाड चांगलं आहे, पण काय करणार, जागा नाही. पण अशा वेळेला लोक हँगिंग बास्केटकडे आकर्षित होतात आणि लोक ते विकत घेतात. बरेच हँगिंग बास्केट्स असे लोक विकत घेतात. किंवा काय काय वेळेला लोकांना असं वाटतं की पक्षी यायला पाहिजेत किंवा फुलपाखरं यायला पाहिजेत, तर त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा ह्या झुंबर परडी म्हणतो त्याला, तर त्या झुंबर परडींचा आता सध्या खूपच बिझनेस आहे. आणि मला असं वाटतं जे गृहिणी आहेत, विद्यार्थी वर्ग आहेत, लहान मुलं आहेत, हे सुद्धा ह्याकडे वळू शकतात. म्हणजे एक छंद म्हणून, आणि छंदापेक्षा सुद्धा व्यवसाय म्हणून ह्याच्याकडे ती लोक वळू शकतात. आणि ह्याच्यामध्ये हँगिंग मध्ये पण तुम्ही छान फुलं असणारी, छान पानं असणारी, नंतर काही गवतवर्गीय झाडं आहेत ते आपण हे करू शकतो. त्यामुळे आपल्याला काय होतं की इव्हन प्रदूषण मुक्त आपला जो घरातला एरिया आहे तो प्रदूषण मुक्त राहू शकतो. किंवा काय काय वेळेला घरामध्ये उन्हाची झळ डायरेक्ट येते, तर त्यामुळे आपण त्याला स्क्रीनिंग करू शकतो ते बास्केट्स लावून. तर मला असं वाटतं ह्या हँगिंग बास्केट्सकडे पण लोकांनी एक व्यवसाय म्हणून जर पाहिलं तर अगदीच उपयुक्त आहे. गार्डनिंग बाबत वेगवेगळ्या शाखा आहेत, त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? लँडस्केप गार्डनिंग ही जी अगदी रनिंग शाखा आहे, जर तुम्ही आज पाहिलात की महानगरपालिकेचे पण बरेच गार्डन्स आहेत. त्याच्यानंतर तुम्ही 5 स्टार हॉटेल्समध्ये जा किंवा इन्स्टिट्यूशनल गार्डन्स आहेत, कुठलेही तुम्ही जा, आणि थोडेसे जरी गार्डन असेल तर आपल्याला पण प्रसन्न वाटतं. तर गार्डनचे टाइप्स बघायला गेलं तर एक फॉर्मल गार्डन, इनफॉर्मल गार्डन. फॉर्मल गार्डन हे सिमेट्रिकल असतात, इनफॉर्मल गार्डन एक निसर्गाचा त्याच्यात देखावा असतो. तर गार्डन हे मी सुरुवातीला गार्डनिंगच्या क्षेत्रामध्ये उतरले आणि त्याच्यामध्ये मी गार्डन लँडस्केप असं म्हणून मी नोकरी करत होते. आणि त्याच्यातून मी शिकले की अगोदर विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो की कागदावर उतरवायचा असतो गार्डनचा आराखडा, आणि कागदावर उतरवल्यावर तो गार्डनचा आराखडा आपल्याला ग्राउंडवर करायचा असतो. आणि गार्डन बनवताना समजा एखादा माझ्याकडे क्लायंट आला तर मला त्याला विचारायला पाहिजे की तुला काय आवडतं, व्हॉट इज युअर चॉईस. कारण एका ठिकाणी मी गार्डन बनवायला गेलेले आणि खूप सुंदर, अगदी 17व्या माळ्यावर मी ते गार्डन बनवलं, बाल्कनीमध्ये, छोट्याशा बाल्कनीमध्ये 17व्या माळ्यावर गार्डन. मी एवढं सुंदर गार्डन बनवलं, त्याला मी वॉटरफॉल वगैरे सगळं केलं. आणि तो माणूस मला म्हणाला, उर्मिला मॅडम हे काय, आय वॉन्ट फ्लावर्स. मग मी सगळी झाडं काढली आणि तिकडे फुलांची झाडं. म्हणजे लोकांना काय आवडतं ह्याचा जर आपण विचार केला तर आपण नक्कीच ह्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. आणि गार्डन्स म्हणजे आता मोठमोठे गार्डन्स येतात. 10 बाय 10ची जर जागा दिली तर 10 बाय 10च्या जागेमध्ये मला गार्डन करायचं तर मी किती कोटेशन देऊ शकते त्यांना. मी त्यांना 50,000चं देऊ शकते, 50 लाखाचं सुद्धा मी त्यांना कोटेशन देऊ शकते. तर असं आहे की जसं तुम्ही ज्या प्रकारचे तुम्ही झाडं वापराल त्या प्रकारचं तुम्ही त्यांना कोट करू शकतो. आणि झाडांचं एक आहे, मी तुम्हाला सांगते की समजा एखाद्या गार्डनमध्ये मला लॉन लावायचं असेल, गवत लावायचं असेल, तर माझी दुसरी साईड आहे, मी तिकडूनच ते गवत घेऊन, म्हणजे मातीला जेवढं आपण देतो तेवढं माती आपल्याला परत देते. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट ह्या क्षेत्रामध्ये कमी आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये असं पण नाही की बॉटनी, वनस्पतीशास्त्र किंवा अॅग्रिकल्चरच घ्यायला पाहिजे. आज गार्डन बनवणारी जी लोक आहेत, लँडस्केप डिझायनर्स आहेत, आज ते बॉटनी किंवा ह्या क्षेत्रातले नसून जास्त ती लोक वेगळ्या क्षेत्रातले आहेत.
आणि मला असं वाटतं म्हणून ह्या क्षेत्राकडे सुद्धा आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर फार चांगलं होईल. माती जेवढं द्याल ना, माती त्याच्या दुप्पट देते. आमचाही प्रयास एवढाच असतो की तुम्ही मातीकडे एकदा जा, बघा मातीत जे काही रुजलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या कल्पनेत पल्ल्याड परत देणार आहे. या मातीचा आणि माणसांचा संबंध जोडणारा हा कार्यक्रम आहे. आणखीनही बोलतो, एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्रा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतो डॉक्टर उर्मिला सरकार यांच्या सोबत. एकूणच या सगळ्या क्षेत्राची जर व्याप्ती पाहिली तर सर्वसामान्यांसाठी आणि गृहिणींसाठी हे क्षेत्र आर्थिकदृष्ट्या किती फायदेशीर आहे? फारच फायदेशीर आहे. गृहिणींसाठी खास करून, म्हणजे गृहिणींना आपण असं धरलं जातं की ती घरातलीच कामं त्यांनी करावी, पण ह्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी आहेत ह्या विषयातल्या की ज्या घर बसल्या पुस्तकं वाचून किंवा थोडंसं, जसं आता कार्यक्रम आहे 17 तारखेला आपला जो आज कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामधून, आणि अशा बऱ्याच कार्यशाळा आहेत, त्याच्यासाठी त्यांना प्रॉपर शिक्षण कॉलेजमध्येच गेलं पाहिजे असं नाही, आणि ह्याच्यातून ती लोक उत्पन्नाचं जर साधन म्हणून पाहिलं तर त्यांना भरपूर फायदा आहे. गृहिणींना, विद्यार्थ्यांना आणि नवीन पिढी आहे, नवीन पिढीने ह्या क्षेत्राकडे यायला पाहिजे. आपली एवढी संपत्ती आहे, नैसर्गिक संपत्ती आहे, आणि त्या संपत्तीचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. आपण निसर्गाकडून जेवढं घेऊ तेवढं निसर्ग आपल्याला नेहमी देत राहतो. नक्कीच. आज ही कार्यशाळा होते आणि या कार्यशाळेत आपण स्वतः व्याख्याते असणार आहात. मला सांगा की या सगळ्या कार्यशाळेला जर यायचं असेल तर माझी अगोदर शेती संदर्भातलं पार्श्वभूमी असणं आवश्यक आहे का, की यापेक्षाही मला ज्ञान मिळू शकतं जर माझी केवळ मला काहीतरी करायचंय, हा एक मोठं जरी घेऊन आलो तरी मी ह्या क्षेत्रातलं सगळं ज्ञान मिळवू शकतो? जरूर मिळवू शकता. ह्या कार्यशाळेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या ब्रांचेस आहेत, ह्याच्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं आपल्याला कळणार आहे, माहिती घ्यायला मिळणार आहे. आपल्याला काही गोष्टींचे प्रेझेंटेशन्स दाखवले जाणार आहेत, काही गोष्टींचे आपले कुठे कुठे कोर्सेस चालतात त्याच्याबद्दल माहिती देणार आहेत, आणि काही गोष्टींच्या वेगळ्या हँड्स ऑन ट्रेनिंग, म्हणजे अगदी तुम्हाला करायला कुठे मिळतील ह्याच्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे. आणि याची अजिबात आवश्यकता नाही की आपल्याला आपली शेती असायला पाहिजे. जास्त करून आपली ही कार्यशाळा शहरात आज आयोजित करण्यात आलेली आहे, आणि शहरातल्या लोकांनी कसा त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याच्यातून त्यांचं उत्पन्न कसं वाढेल आणि ते व्यवसाय क्षेत्रात कसे उतरतील, ह्याच्यासाठी आपण ही सुवर्ण कोकण हा आपण उपक्रम राबवतो आहे. आणि माझं असं आव्हान आहे सगळ्यांनाच, अगदी घरातील प्रत्येक व्यक्तीला, की त्यांनी जरूर जरूर आज या आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्या. नक्कीच. मॅडम, आज आपण साधारण 22 वर्षाचा आपल्याला हा शिकवण्याचा अनुभव आहे. मुंबईत आहात, कोकणची आपल्याला पार्श्वभूमी आहे. काय वाटतं की अशा प्रकारचे व्यवसाय करणं ही आज आपली गरज बनली आहे? कारण केवळ घड्याळी तासिकावरचं जगणं हे आयुष्य नाहीये, तर पुन्हा गावाकडे जाऊन समृद्ध आयुष्य, आणि त्यात जर निसर्गासारखे व्यवसाय आपल्या सोबतीला असतील तर दुप्पट श्रीमंत आपण होऊ शकतो. काय सांगाल? शहरातलं जे जीवन आहे ते धावपळीचं जीवन आहे. नोकरी करणारी लोक आहेत, म्हणजे आज मी पण नोकरी करते, किती धावपळ असते आणि हे प्रत्येकाला माहिती आहे. तर जर ह्या क्षेत्रात आपण उतरलो तर एक सर्वात अगोदर कुठल्याही व्यवसायात आपण उतरतो तर फर्स्ट आपलं एम असतं की आपल्याला उत्पन्न, व्यवसाय करताना उत्पन्नाबरोबरच जेव्हा आपल्याला तो मानसिक आनंद देतो, आपल्याला जेव्हा आंतरिक आनंद देतो, तेव्हा त्याच्यासारखं दुसरा लाभ नाही. तर मला असं वाटतं की उत्पन्न, आनंद, आणि जेव्हा आपण निसर्ग आपल्याला बोलवतोय तर निसर्गाला आपण आपल्याकडे आणावे, आणि त्याच्यातून आपण त्याचं जे आपल्याला देणं आहे तो इच्छुक आहे आपल्याला द्यायला, तर त्याचं आपण का घेऊ नये. तर आपण ह्या क्षेत्रात येऊन प्रत्येकाने निसर्गातून जेवढं आपल्याला मिळतंय त्याचा आपण उपभोग घ्यायला पाहिजे, त्याचा लाभ घ्यायला पाहिजे, आणि उत्पन्नाचं साधन म्हणून सुद्धा या क्षेत्राकडे आपण बघायला पाहिजे. उत्पन्नाचं साधन आणि सोबतच मिळणारा अमर्यादित आनंद म्हणजे परसबागेतील ही सगळी श्रीमंती. मित्रहो, आज ही कार्यशाळा होते, पण जे मुंबईच्या बाहेर आहे किंवा जे या आजच्या कार्यशाळेला उपस्थित राहू शकत नाही त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. या कार्यक्रमाची डीव्हीडी उपलब्ध होणार आहे. केवळ याच नाही तर या अगोदरचे शेळीपालन असतील, कुक्कुटपालन असतील, दुग्ध विषयातील श्रीमंती असेल, वनौषधीतली श्रीमंती असेल, या सगळ्यांच्या डीव्हीडी उपलब्ध आहेत. आणि याच डीव्हीडी घेऊन आपण आपल्याला आयुष्यात कुठल्या गोष्टीतून आपण पैसा मिळवू शकतो याचं एकदा ज्ञान घेऊन तुम्ही संपन्न व्हा. स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी आठवणीनं संपर्क करा. तुमच्या मनातले जे जे प्रश्न असतील ते प्रश्न आवर्जून विचारा आणि खऱ्या अर्थानं श्रीमंतीकडे वाटचाल करा. सरकार मॅडम, तुम्ही इथं आज झाला, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.